आज महाविकास आघाडीने काढलेल्या जोडे मारो आंदोलनाची समाप्ती ही मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघू शकतो महाविकास आघाडी सहित सर्व तीनही प्रमुख पक्षाचे नेते या ठिकाणी जमलेले आहेत। विशेषतः याचं नियोजन जे आहे हे या ठिकाणी शिवसेनेकडे होतं आणि त्यामुळे श्रीविधू यांना नाही थारा, गद्दारांना जोडे मारा अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी झळकताना दिसत आहेत। काही शिवसैनिक पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तुम्हाला सांगा, ज्या पद्धतीनं हा मोर्चा निघालेला आहे, वेगवेगळे आम्ही घोषणा या ठिकाणी बघतोय, माफी मागितलेली आहे पंतप्रधानांनी, तरीही हा मोर्चा का निघाला? नाही, लक्षात घ्या तुम्ही, पंतप्रधानांनी जी काही कालची माफी जी काही मागितली आहे ती राजकीय माफी होती, ती काही लोकांना मान्य नाही आहे। कारण त्याच्यामध्ये पण त्यांनी अनेक राजकीय गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नम्रता नव्हती, त्यांच्या बोलण्यामध्ये मगरूर होती, आताच उद्धव साहेब म्हणाले। आणि त्याच्यासाठी नम्रतेने, विनयशीलतेने, संवेदनशीलतेने जर त्यांनी माफी मागितली असती तर नक्कीच ती मान्य केली असती आणि माफी मागण्या पाठीमागची काही कारणं असतात, विशद केली नाहीत त्यांनी। बाबा भ्रष्टाचार आमच्या लोकांनी केला म्हणून माफी मागतो का, केवळ पुतळा कोसळला वाऱ्यामुळे कोसळला का, तर नाही, 3 महिन्यामध्ये पुतळा उभारला म्हणून माफी मागितली का, लोकसभेच्या निवडणुकीसाठी घाईघाईमध्ये त्यांना केवळ मतं हवी होती म्हणून त्यांनी माफी मागितली आहे, त्यांनी स्पष्ट केलं नाही। त्यामुळे ती राजकीय माफी होती, ती जनता मान्य करणार नाही। आम्ही पाहतोय सर्वत्र भाजपचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करतायत तुमच्या विरोधात। हो, सर्वच महाविकास आघाडी त्यांचं आंदोलन हे गद्दार आंदोलन आहे, आमचं हे शिवद्रोह्यांच्या विरोधातलं आंदोलन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झालेला आहे, त्यांचा जो अपमान आहे, हा महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही। फक्त ते लोक नाटकं करणार, ते नाटकी बाज सरकार आहे, ते भ्रष्टाचारी बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे आणि ही आमची सगळी निष्ठावंतांची पार्टी आहे, ही महाविकास आघाडी आहे। इथे महाराजांचा जो मान सन्मान आहे तो हृदयात आहे। त्यांच्यासारखे डायलॉगबाजी करून आणि ते देखावा करून नाही की 3 महिन्यात महाराजांना उभं केलं आणि लगेच 8 महिन्यात पाडलं, हे त्यांचं हे पाप ते जनता विसरणार नाही आणि त्यांना माफ करणार नाही। येणाऱ्या विधानसभेत त्यांना दाखवून देऊ। छत्रपती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की छत्रपतींच्या अस्मितेचं राजकारण महाविकास आघाडी करते। राजकारण केलं जाते अशा पद्धतीची टीका देवेंद्र फडणवीस करतात। असं काही नाही, खरं तर छत्रपतींचा पुतळा पडणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं किंवा ते लांछनास्पद घटना आहे आणि याचं ते माफी मागून वगैरे आता राजकारण इलेक्शन आल्यामुळे त्याने हे केलेलं आहे। पुतळा बनवताना जर व्यवस्थित टेक्स्चर अडीचित केलं असतं किंवा त्याची जर मजबूतीचं पाहणी केली असती तर कदाचित हे दुर्दैवी घटना घडली नसती। आणि देवेंद्र फडणवीस पण एक महाराष्ट्रातीलच आहेत, पण ते असं करताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं मजबूतीचं बघितलेलं नाही आणि महाराजांचा पुतळा पडला, त्यामुळं देशातील 12 कोटी 13 कोटी जनता अतिशय नाराज आहे आणि महाराष्ट्रातील जनता नाही, जिथं जिथं मराठी माणूस आहे जगाच्या पाठीवर तो सर्व नाराज झालेला आहे आणि ह्या सरकारला घालवण्याशिवाय आता पर्याय नाही। प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कुठं भ्रष्टाचार नाही असं नाही। आता तर कालचं गुजरातचं मॉडेल जर घेतलं ना तुम्ही, तर असं बारदान कसं आपण लावतो त्याच्यावर चिखल थापतो तसं ते डांबरी रस्ते बनवलेले आहेत, असं मॉडेल आहे का मोदी मॉडेल? गॅरंटी कुठली ते टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, कुठे स्पेस टेक्नॉलॉजी वापरलेली आहे? हे बघा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा मला आमच्या जन्मांच्या अगोदरच असेल मला वाटतं, हे किती मजबूत आहे बघा। हे मजबूतीचं सरकार नाही, हे फक्त कसं माहितीये का, 40 वर्ष आम्ही कुठं गेलो, हिमालयात गेलो, ह्याच्यात गेलो, त्याच्यात गेलो आणि अचानक येऊन खुर्चीवर बसलो, काही सुद्धा यांना अनुभव नाही, काही सुद्धा बनवत नाहीत, काही सुद्धा मजबूती नाही, नुसतंच आपलं जुमलेबाजी चाललेली आहे, नुसतंच आपलं लोशन लावायचं, रस्त्यांना लोशन लावायचं। तसंच महाराजांच्या कमीत कमी महाराजांना तरी सोडा राजकारणातून, महाराजांचं तरी मजबूत इकडे पहा, अजिबात मजबूत कुठल्याही प्रकारचं काम नाही यांचं आणि जनतेला नुसतं बोलताबा देतात। आता लाडकी बहीण योजनेतून योजना चांगली आहे, पण त्याची आत्ताच का सुचलं त्यांना? आता पूर्णपणे आता इलेक्शनच्या पिरियडमध्येच त्यांना सुचलेलं आहे, 1, 2, 3 हप्ते देतील, परत म्हणतील जुमलाबाजी, आणि असं बरोबर नाही, त्यांना घालवण्याशिवाय आता पर्याय नाही। जय महाराष्ट्र। पण तुम्हाला काय वाटतं, हे खरंच अस्मितेचं राजकारण आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडी किती एकत्रित आहे याचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन? नक्की ते जी लाडकी बहीण योजना या लोकांनी काढली आहे त्याच्या बदल्यात मी तर म्हणतो महिलांसाठी गॅस सिलेंडर किंवा त्यांच्या घरापर्यंत जी एकदम सरसकट कुठली तरी योजना पोहोचवेल अशा काही गोष्टी केल्या असत्या तर आम्ही मान्य करू शकलो असतो। मागच्या वेळेस मोदी सरकारने पण एकदम घाई गडबडीत सर्व
नोटाबंदी आणल्या, लोकांना लाईनीत उभं केलं, त्याच प्रकारे हे पण सरकार योजना लाडकी बहीण योजनेच्या मार्फत लोकांना आजही पोस्टात किंवा बँकेत त्यांचं ते काय म्हणतात ते डायरेक्ट बँक अकाउंट आधार कार्डशी कनेक्ट करण्यासाठी आजही लाईनीत उभे करतायत आणि लोकांना त्रास देतात. त्यापेक्षा तुम्ही गॅस सिलेंडर वगैरे महिलांना द्या, महिला खुश होतील. हे काही नाही, हे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व एक एक भूलतापा लोकांना देऊन लोकांना आम्हीच दाखवून की आमच्याकडे या, आम्ही बघा लाडकी योजना आणली आहे 1,500. आमच्यापैकी एकही महिला ज्या शिवसैनिक महिला आहेत किंवा ज्या महाविकास आघाडीच्या महिला आहेत त्या लोकांनी याच्या योजनेचा लाभ घेतला नक्की नक्की विचारलंय का? मी तरी स्वतः नाही, विचारू शकता तुम्ही, मी तरी स्वतः नाही घेतलाय. आमच्या घरात विचारूयात, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला? नाही 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 घेतला. जे पात्र आहेत त्यांनी सुद्धा घेतला? नाही घेतला. ज्या शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं त्या शिवरायांचा इतिहास बघायला पाहिजे. त्यांनी एक एक किल्ला कसा बांधला, अजून तो किती मजबूत आहे. आणि त्याच शिवरायांचा किल्ला आज पुतळा बांधताना तो 3 महिन्यात कोसळतो, म्हणजे हे खूप लज्जास्पद आहे. 8 महिन्यात पडला, सॉरी 8 महिन्यात पडला. रुपये सुरक्षित पाहिजे सगळ्यांनी. करोडो महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय त्यांना, त्याचा फायदा होतो. नाही ते फायदा होत असेल त्यांचा, पण आम्ही नाही घेतला. आम्ही कट्टर शिवसैनिक, आम्ही नाही घेतला. आम्हाला नको ते योजना सरकारची आहे, त्यामध्ये पक्षीय अभिनिवेश कुठे आला? नको. लेडीज सुरक्षित नाही इथं महिला सुरक्षित नाही. महिला सुरक्षेवरती काय म्हणायचं? महिला सुरक्षा म्हणजे या योजनेपेक्षा महिलांना सुरक्षा देणं खूप गरजेचं आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि ज्या सुविधा असतात, गरीब गरजूंसाठी ज्या सुविधा असतात त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करायला हवा. तर आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत हे व्यक्त होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आज भव्य असा मोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं काढण्यात आला आणि एक प्रकारे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीचं हे शक्ती प्रदर्शन जे आहे हे महाविकास आघाडीला एकत्रित ठेवण्यात किती यशस्वी होईल, किती फायद्याचं होईल हे आपल्याला आता बघावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.